नमस्कार मित्रांनो, ट्रॅव्हल आणि नेचर फोटोग्राफीमध्ये तुमचे पुन्हा स्वागत आहे. ही आहे मेरीमॅक फेरी. आज आपण मेरीमॅक फेरीबद्दल माहिती घेणार आहोत. ही विस्कॉन्सिनची एकमेव मोफत फेरी आहे आणि साधारण 100 प्रवाशांना नदी ओलांडण्यासाठी मोफत सेवा देते. सुरुवातीच्या काळातील फेरी कशा होत्या आणि त्यात हळूहळू सुधारणा कशा झाल्या त्याचा आपण इतिहास पाहणार आहोत. 1844 मध्ये फेरी घोड्यांनी आणि नदीच्या प्रवाहाच्या जोरावर चालवली जायची. त्यावेळी फेरीवर प्रवास करताना सुरक्षिततेचा विचार न करता लोकांना फक्त सावधगिरी बाळगावी लागायची. ही आहे जुन्या काळातील घोड्यांची फेरी. नदी ओलांडण्यासाठी दोरी किंवा स्टील वायर नदीच्या दोन्ही किनाऱ्यांना बांधलेली असायची. तीच फेरीचा मार्ग ठरवायची, म्हणजे फेरी वळायची आणि सरळ जायची. फेरीच्या वर घोडे ठेवलेले असायचे. हे घोडे एका मोठ्या चकतीसारख्या चाकाशी जोडलेले असायचे. जेव्हा घोडे चालायला लागायचे तेव्हा त्याचे चालणे त्या चाकाला फिरवायचे आणि त्या चाकाच्या फिरण्यामुळे फेरी पुढे जायची. नदीच्या प्रवाहाचा वापरही थोडा केला जायचा. फेरीला थोडा कोन देऊन ठेवायचा, म्हणजे पाण्याचा जोर तिच्या दिशेने लागून ती हळूहळू पुढे सरकायची. त्यावेळी एक फेरी पूर्ण करायला 7 ते 10 मिनिट लागायचे. थोडक्यात सांगायचे झाले तर घोडे चालायचे, चाक फिरायचे, चाकाने दोरी खेचायची आणि फेरी हळूहळू नदी पार करायची. आता पुढे 1900 ते 1924 मध्ये कुठला बदल झाला ते पाहूयात. सुमारे 1900 साली पहिली गॅस इंजिन फेरी सुरू झाली. ती स्थानिक प्रवाशांसाठी खूप महत्त्वाची होती. 1924 मध्ये ही कोलसॅक 1 फेरी चालू झाली. ही लाकडी फेरी कोलंबिया आणि सॉक काउंटीद्वारे चालवली जात होती. 1963 ते 2002 या काळात या फेरीमध्ये अजून काय काय बदल झाले ते पाहूयात. पुढची फेरी आहे कोलसॅक 2. या फेरीची माहिती घेण्याआधी आपण कोलसॅक म्हणजे काय हे जाणून घेऊयात. मेरीमॅक फेरीचे कोलसॅक हे नाव कोलंबिया काउंटी आणि सॉक काउंटी या दोन्ही काउंटींच्या पहिल्या अक्षरापासून मिळालेले आहे. कोल म्हणजे कोलंबिया काउंटी आणि सॅक म्हणजे सॉक काउंटी, म्हणजेच कोलसॅक. ही आहे कोलसॅक 2 फेरी. या फेरीबद्दल जाणून घेऊयात. 1963 मध्ये कोलसॅक 2ने मूळ फेरीची जागा घेतली, ज्यामध्ये 12 वाहनांची क्षमता होती. 1963 मध्ये ही फेरी दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनली, कुटुंबे, व्यवसाय आणि प्रवाशांना जोडत. पुढे आपण 2003 मध्ये सुरू झालेली कोलसॅक 3 ही आधुनिक फेरी पाहणार आहोत. या फेरीमध्ये 15 वाहनांची क्षमता आहे. आजही ही फेरी मोफत सेवा देते आणि विस्कॉन्सिनच्या वाहतुकीतील एक अनोखी परंपरा जपते. चला आपण या फेरीमध्ये प्रवेश करूयात. या फेरीमध्ये बसण्यासाठी इथे ट्रॅफिकच्या 3 रांगा दिसत आहेत. या फेरीमध्ये एका वेळी 15 कार्स नेल्या जातात. ही फेरी 15 कार्स घेऊन चाललेली आहे आणि आम्ही इथे स्टॉप साईनजवळ उभे आहोत. या फेरीला दुसऱ्या काउंटीमध्ये जाण्यासाठी 7 मिनिट्स लागतात आणि परत या काउंटीमध्ये येण्यासाठी 7 मिनिट्स लागतात. तोपर्यंत डाव्या साईडला एक आईस्क्रीमचे खूप छान शॉप आहे. तिथून तुम्ही आईस्क्रीम घेऊन खाऊ शकता. इथे स्टॉप साईन आहे आणि रेड सिग्नल आहे. जेव्हा ग्रीन सिग्नल होईल तेव्हा आपण जाणार आहोत. थोड्याच वेळात आपण पाहणार आहोत फेरीमध्ये जाताना किती शिस्तीमध्ये वाहतूक होते. ही फेरी येत आहे, तोपर्यंत या फेरीची अजून थोडी माहिती जाणून घेऊयात. अमेरिकेमध्ये तुम्हाला प्रत्येक शहरांमध्ये, राज्यांमध्ये 2 झेंडे दिसतील. एक असतो देशाचा आणि दुसरा असतो राज्याचा. या फेरीवर सुद्धा तुम्हाला 2 झेंडे दिसतील. निळ्या कलरचा झेंडा हा राज्याचा असून दुसरा जो आहे तो देशाचा आहे. तसेच या फेरीवर तुम्हाला 3 रेड कलरचे सिग्नल दिसतील आणि ते जेव्हा ग्रीन होतील तेव्हा त्यातून कार्स बाहेर येतील. या फेरीच्या पाठीमागे 3 दरवाजे आणि पुढे 3 दरवाजे आहेत. आता ते हळूहळू कसे ओपन होतात ते पहा. पहिला दरवाजा ओपन केला जातो आणि त्यातून सगळ्या कार्स बाहेर आल्यानंतर दुसरा दरवाजा ओपन केला जातो. इथे पायी सुद्धा चालत येणारे माणसं दिसत आहेत.
दुसरा दरवाजा ओपन केलेला आहे आणि दुसऱ्या दरवाजामधून एक मोटरसायकलवाला सुद्धा आपल्याला दिसत आहे. तिसरा दरवाजाही ओपन केलेला आहे. हळूहळू सगळ्या कार्स डावीकडे जात आहेत. फेरीचा सिग्नल ग्रीन झालेला आहे आणि आता आपण पहिल्या रांगेत जाणार आहोत. हळूहळू पुढे जाऊन कार आपल्याला तिथे पार्किंग करायची आहे आणि आपल्या पाठीमागे 4 कार्स असतील. फेरी निघाल्यानंतरचे हे सुंदर दृश्य पहा. इथे लेकमध्ये तुम्हाला एकाच वेळी ऊन आणि सावली पाहायला मिळेल. तसेच इथला आजूबाजूचा परिसर सुद्धा तुम्ही पाहू शकता. फेरी निघालेली आहे आणि ही फेरी म्हणजे केबल फेरी आहे आणि पाण्यात अशा खुणा तुम्हाला दिसतील ज्यावर लिहिलेले आहे की डेंजर केबल. या केबल खुणा पकडून फेरी दुसऱ्या साईडला जाते. फेरीतून जाताना आपल्याला हा सुंदर ब्रिज दिसतो. तसेच आपली कार या फेरीमध्ये पार्किंग केलेली आहे आणि त्या कारमध्ये आपण बसलेलो आहोत. आणि गंमत म्हणजे त्या फेरीमध्ये बसून पाण्याच्या लाटासोबत कार सुद्धा डुलत आहे आणि कारमध्ये आम्ही सुद्धा डुलत आहोत. इथे वर फेरी ऑपरेटर असतो. इथे तुम्हाला ॲडल्ट आणि चाइल्डसाठी लाईफ जॅकेट सुद्धा मिळतील. ही 7 मिनिटांची फेरी संपत आलेली आहे आणि आपण थोड्याच वेळात उतरणार आहोत. या साईडला पण सेम 3 दरवाजे ओपन होणार आणि दरवाजा ओपन झाल्यानंतर आपण या साईडचा रोड सुद्धा पाहणार आहोत. हळूहळू दरवाजा ओपन होत आहे आणि आपल्याला इथे सुद्धा 3 ॲरोज दिसतील. आपल्याला जो पहिला ॲरो आहे तिथून कार घ्यायची आहे आणि उजव्या साईडला जायचे आहे. तसेच आपल्या बाजूचे सुद्धा एक ॲरो घेऊन उजव्या साईडला जाणार आहेत. इथे एक मेरीमॅक फेरीचा डिजिटल बोर्ड आहे. त्यावर लिहिलेले असते फेरी बंद आहे की चालू आहे. आता आपण त्या फेरीतून उतरून लेकच्या किनाऱ्यावर आलेलो आहोत आणि इथे बदकांचे सुंदर दृश्य तुम्ही पाहू शकता. इथे तुम्हाला अशी गंमत पाहायला मिळेल की थोड्या वेळासाठी ऊन येते आणि जाते, तेव्हा व्हिडिओज कसे दिसतात हे तुम्ही पहा. आता ऊन आलेले आहे त्यामुळे व्हिडिओ एकदम क्लिअर दिसत आहे. आता इथे पहा ऊन गेलेले आहे, तो व्हिडिओ कसा दिसत आहे. जेव्हा असे क्लाउडी वेदर असते तेव्हा फिरण्यासाठी खूप छान असते. इथे या लेकच्या कडेला बसण्यासाठी बेंच सुद्धा आहे. झाडांच्या खाली सुद्धा बेंच आहेत. इथे येऊन तुम्ही मस्तपैकी जेवण सुद्धा करू शकता. इथे तुम्हाला जास्त लोकांची गर्दी दिसणार नाही, ट्रॅफिक नाही, तसेच प्रदूषण सुद्धा नाही. खूप सगळा स्वच्छ परिसर आहे. हिरवेगार लॉन आणि परत जाणारी ती फेरी पाहू शकता. आपण फिरायला गेल्यानंतर जेव्हा बोटिंग करतो तेव्हा त्या बोटमध्ये आपल्यासोबत बोट चालवणारा देखील असतो. पण तुम्हाला इथे असे पाहायला मिळेल की अमेरिकेत प्रत्येकाच्या घरासमोर एक बोट असते आणि ती बोट स्वतः चालवायची असते. तर ती बोट घेऊन प्रत्येकजण या मोठ्या लेकमध्ये येत असतो. तर मित्रांनो, मेरीमॅक फेरी ही फक्त वाहतुकीची सुविधा नाही तर विस्कॉन्सिन नदीच्या नैसर्गिक सौंदर्याचे प्रवेशद्वार आहे. मित्रांनो, मेरीमॅक फेरीच्या इतिहास आणि सौंदर्याच्या या प्रवासात आमच्यासोबत राहिल्याबद्दल धन्यवाद. ही फेरी 24 तास आणि आठवड्यातले 7 दिवस आणि एप्रिल ते नोव्हेंबरपर्यंत कार्यरत असते.